हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आजची माझी सुरुवात झाली आहे सकाळी 8 वाजल्यापासून. रात्री मी 3 वाजता झोपली आहे, सो मला सकाळी उठायला उशीर झाला. तर मी स्टुडिओवरती 10:30-11पर्यंत जाते. आपला स्टुडिओ 10 वाजताच ओपन होतो, बट आपले क्लासेस 11 वाजता स्टार्ट होतात. तर आपल्या स्टुडंट्स तर खरं तर लवकर येतात, त्यांना प्रॅक्टिस करायची असते म्हणून. तर त्या आल्या त्यांची प्रॅक्टिसला लागतात. तर आता चला, आज म्हटलं, आज सगळ्या स्टुडंट्सने फोर्स केला की मॅम आज तुम्ही ब्लॉग बनवा. तर म्हटलं चला, आज आपण काय काय करतो आहे स्टुडिओमध्ये दिवसभर हे तुमच्यासोबत पण शेअर करता येईल. तर उठल्या उठल्या मला सवय आहे फर्स्ट तर माझं ब्लँकेटची घडी घालायची आणि माझं बेड नीट करायची. त्यानंतर पहिले तर केस वर बांधले, कारण की मला रात्रीचं केस ओपन ठेवूनच झोपायची सवय आहे. आणि डोक्यात तोच विचार होता की आज मी क्लासेसमध्ये काय शिकवू. कारण की सकाळी उठल्यापासूनच माझ्या डोक्यामध्ये काही ना काही चाललेलं असतं. आणि सकाळी उठल्याच तोंड धुण्याच्या आधीच मला आवळा ज्यूस प्यायची सवय आहे. तुम्ही सुद्धा पीत असाल तर चांगली गोष्ट आहे, आणि पीत नसाल तर आत्तापासून सुरुवात करा. गाईज, आज मी वेअर करणार आहे मस्त हे ब्ल्यू डेनिमचं स्कर्ट आहे अँड दिस पिंक कलर. ओ माय गॉड, मला खूप जास्त आवडला होता हा टॉप. तर आज हेच सगळं मी वेअर करणार आहे. कशी दिसते त्यासाठी स्टे ट्यून. हे जे मी कट केले आहेत ते खूप फनी दिसतं आहे असं मला वाटतं आहे, बट सगळ्यांना खूप आवडलं. तर तुम्हीसुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे नक्की चांगलं दिसतं आहे का. कारण मला असं वाटतं की मी खूप छोटीशी दिसते आहे. छोटीशी म्हणजे नाही का, असं थोडंसं एज कमी असल्यासारखं. बट तुम्हीच सांगा, मग कळेल नक्की काय विषय आहे. आता चला, फ्रेश व्हायला जाते आणि मग आपण भेटूया. आणि कशी दिसते मला कमेंटमध्ये नक्की सांगा जेव्हा मी रेडी होईल. तुला पहिलं घेणार झालं काय, मी टी शर्ट काढला बॅग मध्ये ना, आणि त्याचे ना ते रॅपर पण काढलं. आणि मी ना बेडमध्ये बाथरूम आहे ना मुलीचा, तर मग मी माऊच्या बेडवर ठेवलं ते टी शर्ट काढून. आणि माऊ झोपली होती अशी, मी टी शर्ट ठेवलं तिथं आणि मी गेले आंघोळीला. मी बाहेर आले, माऊला विचारलं, माऊ म्हटलं टी शर्ट कुठे आहे. माऊ म्हणते मी दिलं त्या धुण्यावाल्या बाईला धुवायला. अगं बाई, ते नवीन टी शर्ट आहे, तुला कसं धुवायला दिलं का तिला. त्या आल्या होत्या ना कपडे धुवायला. आता मला वाटलं ते धुवायचंय, मग तिने घेऊन दिलं तिला धुवायला. आता आज तू ऑड मॅन आउट वाटत नाहीये का. छान आहे ते पण. तिच्यावर फोकस कर बरं. बाई ग, ह्या माझ्या गुणी स्टुडंट आहे आणि हीच माझी गुणी स्टुडंट नाही. तिने माझं ऐकलेलं नाही. मी गुणी स्टुडंट है, बट सॉरी गाइस, ये मैंने गलती से नहीं किया. मजबूरी हो गई मेरी. उस भाई ने धोखे डाला, मैं क्या करूं. जाकर पहनना पड़ेगा. पड़ेगा. प्रैक्टिस करो ना बाळा. गर्ल्स, गुड मॉर्निंग. किती फिका फिका गुड मॉर्निंग आहे. कुठे आवाज, कुठे आहे जोरात. मग कशी होतीये प्रॅक्टिस, घरी चालली आहे की नाही व्यवस्थित. का देऊ अजून काहीतरी बच्चन, तेव्हा कुठे तुम्ही मनावर घेणार. देऊ, मी ओरडले की मगच आम्ही मनापासून प्रॅक्टिस करतो.
आज कितवा दिवस आहे आपण प्रॅक्टिसला स्टार्ट केलाय? तुम्हाला डमी कधी मिळाली? 3 दिवस झाले. ओके, तर आज तुम्हाला मी टायमर, अरे यार गाईज थांबा, मी सांगणार आहे तेव्हापासून सुरुवात करा, म्हणजे मला कळेल की कोण किती फास्ट करतंय, कोणाची पटकन होतीये. तर फक्त ट्विस्टेड बनची प्रॅक्टिस असणार आहे. तर 20 मिनिट्सचा टाइम आहे तुमच्याकडे. आता किती वाजलेत? हां, तर 12 वाजता करेक्ट मला तुमची सगळ्यांची हेअरस्टाईल झालेली पाहिजे. ज्याची लवकर होणार त्याला माझ्याकडून चॉकलेट. ओके, चलो. 8 तारखेला आहे ना? 8 तारखेला वुमेन्स डे आहे. सो आमच्या स्टुडंट्स म्हणत आहेत की त्या दिवशी आपण काहीतरी सेलिब्रेशन करूया. तर ज्योतिताई काय म्हणतायत आपण ऐकूयात. ज्योतिताई काय म्हणताय, कसं करायचं आहे सेलिब्रेशन? आपण केक कटिंग करूया छान आणि ओढणी वाला छान मस्त ट्रेडिशनल ड्रेस वेअर करू. ओढणी पाहिजे. तुम्हाला चालेल ना? नक्की. याचा अर्थ असं नाही की लगेच नवीन ओढणीचा ड्रेस घ्यायला जा, खर्च करू नका, जो असेल तो घालून या. तर गाईज, तुमची इच्छा आहे का आमचं वुमन्स डे कसा सेलिब्रेट करतोय ते बघायची? तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी नक्की ट्राय करेल त्या दिवशी सुद्धा ब्लॉग बनवायचा. मग माझ्या स्टुडंट्सने पटापट हेअरस्टाईल म्हणजे प्रॅक्टिस करायला स्टार्ट केलं, कारण की सगळ्यांची धडपड होती की माझी फर्स्ट झाली पाहिजे, माझी फास्ट झाली पाहिजे. सो फटाफट सगळ्यांनी हेअरस्टाईल करायला घेतली. आणि ज्यांना प्रॉब्लेम्स येत होते की मॅम हे नाही जमत आहे, बंजीमध्ये प्रॉब्लेम येतो आहे, पोणी पॅक करता येत नाही आहे, सेक्शन्स घेता येत नाही, त्यांना मी जवळ जाऊन सांगत होते की तुमचं कुठे चुकतं आहे आणि तो सेक्शन कसा घ्यायचा आहे, कुठे काय काय तुम्हाला इम्प्रूव्हमेंट्स करायला पाहिजेत, त्या गोष्टी मी त्यांना जवळ जाऊन हाताला धरून शिकवते. काय एवढी गरमी खाली ठेवायची? आपले टाइम दिला ना आपल्याला ॲडजस्ट करायला. घे ना माहिती, असं कशाला करायचं? तरी वाकायची खाली वाक. तू आज पण काहीतरी झाले का तुला? नाही, म्हणजे सॉंग गुणगुण आहे. टायमिंगच्या अगोदर झालंय तर आपली वैष्णवी आजची विनर आहे. तर चॉकलेट आज तिला मिळणार आहे. मुलींची प्रॅक्टिस झाली 20-25 मिनटानंतर आणि त्यानंतर मी लगेच हेअरस्टाईल शिकवायला घेतली. तर आज मी साऊथ ब्रेड शिकवणार होते आणि फ्रंट व्हेरिएशन ॲक्च्युली आज थोडंसं किचकट होतं. आपण साधी वेणी तर नेहमीच घालतो, बट यावेळेस मी साधीच वेणी बट ती रिव्हर्स डायरेक्शनने घातलेली होती. तर ती मुलींना शिकवायला थोडंसं अवघड गेलं, बट मुली खूप समजूतदार आहेत. जसं मी शिकवलं त्यांनी ते लक्षात ठेवलं. करताना त्यांना थोडेसे प्रॉब्लेम्स आले, बट मी होते तिथे. सेक्शनचे आपल्याला उलटे सी करून प्रत्येक एका सेक्शनला आपल्याला पॅटकोम द्यायचा आहे. पॅटकोम दिल्याच्या नंतर परत सेम प्रोसेस आहे, म्हणजे परत एक सी काढायचा आहे, त्याला पॅटकोम तो खाली घ्यायचा, परत वरचा सी घ्यायचा, त्याला पॅटकोम खाली, असं करून आपल्याला पफ क्लिअर करायचा आहे. आणि पफचा जो पुढचा एक सेक्शन राहतो त्याला पॅटकोम नाही द्यायचा आणि त्याला काय करायचं आहे, फिनिशिंगसाठी वरून तो लेअर त्याला वरून छान फिनिशिंग द्यायची आहे कोंबणे. आणि जर वाटतंय आपला पफ खाली
नंतरही करू शकता, पण आधीच उलटी ब्रेड म्हणजे आपण चीज फ्रेंचची कशी वरून घालतो ती फक्त खालून घ्यायची. आणि एक एक सेक्शन कसं पुढून आपण ऍड करत जातो, आपण साधी वेणी घातल्याच्या नंतर सेम तसंच पुढचा एक एक सेक्शन खालच्या ह्याच्यात ऍड करत जायचं आहे. त्याला स्प्रेड करायचं असं त्या ब्रेडला. ओके. त्यानंतर ते दोन्ही सेक्शन फ्रंटचे मागे आले, त्याला आपण इथे कशाने पॅक करायचं आहे? रबर. कळलं? रबरने का करायचं आहे? जाड आहेत ते सेक्शन. इफ तुमचे सेक्शन्स म्हणजे तुमच्या रिअल केसांमध्ये तुम्ही करतात त्यात जाड नसतील तर त्याला तुम्ही कशाने लॉक करणार? बॉबी पिन. कळलं इथपर्यंत? पण साधं आहे, सोपं आहे हे. रबरने टाय करायचं आणि त्याला स्प्रेड करायचं. ओके. सेम अगेन परत इकडचे सेक्शन घेऊन मध्ये रबरने टाय करायचे आणि स्प्रेड करायचं. परत सेम इकडून एक सेक्शन, इकडून एक सेक्शन आणि ते सेक्शन सेम आले पाहिजे. इकडे मोठा इकडे छोटा असं नको. ओके. इथपर्यंत मग हेच करायचं. क्लिअर? कोणाला डाऊट ह्या हेअरस्टाईलमध्ये? काही कळलं नाही, काही नाही कळलं ते आपण ह्या ब्रेडची हेअरस्टाईल तुम्हाला मी सांगते आता करताना. बरी आहे ना कशीच तू? तिची डबी घेऊन आली, तुला तुझी हेअरस्टाईल करते. सध्या आमच्या कशिशला झाले काय माहिती, 2 दिवसापासून नुसती धांदरल्यासारखी करते. आज मी साऊथ ब्रेड शिकवली आणि आता माझ्या मुली सेम तीच प्रॅक्टिस करणार आहे. त्याआधी त्यांचा ट्विस्ट पण त्या सोडतायत. मुलींना 2 मिनिटात सुटला पाहिजे हा पण तुमचा. फटाफट. आवडली का तुम्हाला हेअरस्टाईल आताची? यूज होईल की नाही सगळ्या ब्राईड्सवरती? कोणत्या ब्राईड्सला देणारी हेअरस्टाईल तुम्ही? हळदी ब्राईडला देऊ शकता, एंगेजमेंट ब्राईडला सुद्धा देऊ शकता आणि साऊथ इंडियन ब्राईडला देऊ शकता. साऊथ इंडियन ब्राईडची पहिल्या हेअरस्टाईल आठवतात कशा होत्या? इथे बस आणि खाली एक वेली. त्याच्यापेक्षा छान आहे की नाही? आणि इथे एक मिनिट अजून एक गोष्ट बघा, इथे जिथे आपण फ्लावर्स लावले तिथे आपण राऊंड मध्ये काय लावू शकतो? गजरा. जर तुम्ही साऊथ ब्राईडला देताय तर म्हणजे साऊथ ब्राईडला इथे पूर्ण राऊंड मध्ये गजरा लावायचा आणि खाली वेणी घाला छान. ओके. तशी सगळ्यांचीच ओळख राहिली अजून आहे ना. तर गाईज मीट साक्षी एक्झामला जाते सकाळी आणि एक्झामवरून लगेच येते, हो की नाही साक्षी? हो. तर ती नव्हती आपल्या ब्लॉगमध्ये, आता ती पण जॉईन झाली आहे. साक्षी लाजली आणि तेवढी बोलला ना तेवढं छान वाटते का? आता छान आहे थोडंसं आहे ना. ब्रेड ही 3 स्ट्रँड उलटी ब्रेड आहे जी मॅमनी मला खूप छान शिकवली. मला येत नव्हती, खूप वेळा जवळ येऊन मला शिकवली आणि मला ती जमली. मी घरी जाऊन त्याचं प्रॅक्टिस नक्की करणार आहे आणि उद्या ते सांगायचं आहे मॅमना याचं प्रॅक्टिस केलेलं आहे. थँक्यू. आणि यांना शिक्षा असते, जर मी त्यांना जी प्रॅक्टिस दिली आहे ती केली नाही ना, ह्या मुली मला खूप इझिली घेत आहेत, त्याच्यामुळे मी त्यांना पनिश करत असते. कारण की पनिशमेंट दिल्यावरती त्यांना कळतं की उद्या मॅम शिकवणार नाही. पनिशमेंट म्हणजेच काय? दुसऱ्या दिवशी मी शिकवत नाही त्यांना. जर तुम्ही जो होमवर्क सांगितला तो केला नाही तर मग सगळे जागेवर येतात, नाही मॅम शिकवणार नाही, आमचा 1 दिवस वाया जाणार. मग बरोबर सगळे प्रॅक्टिस करतात, हो की नाही? पनिशमेंट द्यावीच लागते की नाही? मग आज काय पनिशमेंट आहे? येस, 3 वेळा करायची आहे. आज मी जेवढ्या हेअरस्टाईल शिकवणार आहे त्यात 3 वेळा घरी जाऊन प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिस केली तरच येणार आहे की नाही? फिनिशिंग मध्ये काम प्रत्येकाकडे माझं लक्ष आहे की नाही? आहे ना? प्रत्येकाच्या क्वेश्चनचा आन्सर देते का मी? जवळ येऊन देते. ओरडते पण ना मी तुम्हाला? ओरडलं पाहिजे की नाही? प्रेमानं ओरडते. प्रेमाने ओरडते. सगळ्यांना जमली ना आज हेअरस्टाईल? लक्ष असेल तर सगळं जमतं, लक्ष नसेल तर साक्षी पुढे आहे तुझी हेअरस्टाईल घेऊन. साक्षी तू कोणत्या इयरची एक्झाम देते?
सेकंड इयर ना, तिचा आपला क्लास होतो 11 वाजता स्टार्ट आणि ती 12:30ला तिचा पेपर सुटतो. सो 12:30 नंतर ती एवढी पटापट पळत येते आपल्याकडे आणि 12:30पर्यंत आपली हेअरस्टाईल कंप्लीट झाली होती शिकवून, हो का नाही. तो आली तेव्हा शेवटचा पार्ट चालला होता, खालचा रबर मी पॅक करत होते. बट तिला आल्यावरती मी फक्त एकदा एक्सप्लेन केलं, एकदा जवळ जाऊन दाखवलं. तिने सगळ्यांच्या आधी हेअरस्टाईल कंप्लीट केली आहे. नाही, सगळ्यांच्या आधीची होती तिने, सॉरी. बट तरी पण एवढं छान केलं, दाखव इकडून तिकडून सगळीकडून. ही ब्रेड खूप अवघड आहे घालायची, पण तिने खूप इझिली घातली. एकदा फक्त सांगितलं तिला, म्हणजे तिचं कौतुक करण्याच्या पेक्षाही जास्त काही आपण म्हणू शकतो तेवढं करू शकतो. जेवढं करू तेवढं कमी आहे कौतुक तिचं, त्याच्यामुळे तिच्यासाठी काय असं मला मेहनती मुलं आवडतात. कारण त्यांना परिस्थिती सगळं शिकवते आणि परिस्थिती आपल्याला बदलायची असेल तर त्याचं उत्तर आपल्याला फक्त आणि फक्त कष्टाने द्यावं लागतं. मेहनतच केली नाही तर कुठून येणार आहे तुम्हाला काही. कला आहे की नाही, कला कधी येते. लय पैसा पडून असता तर कोणीच नसतं आले इथे हे शिकण्यासाठी. पैसा कमवायचा आहे, पुढे जाऊन सगळ्यांना प्राऊड फील करायचं आहे. कोणाला लिमिटेड आहेत का स्वप्न कसे पाहिजेत, अनलिमिटेड. जेवढे पूर्ण करू तरी कमीच वाटतील. अजून राहिले असं कराल तेव्हा तुम्ही पैसा कमवणार, तेवढ्या इच्छेने. जिद्द सगळ्यात महत्त्वाची आहे. जिद्द नसेल तर मी सांगतेय ते जर तुम्ही घरी जाऊन केलं, मी पहिल्यांदाच सगळ्यांना सांगितलं होतं ॲडमिशनच्या वेळेस, मी सांगते त्या वाटेवर चालला तर माझ्या जागेवर तुम्ही बसलेले असणार. आणि बसायचंय ना माझ्या जागेवर, सगळ्यांनाच बसायचंय. माझ्यापेक्षाही अजून प्रगती करणार तुम्ही, पण कधी साक्षी एवढी मेहनत घेतली तर. तुमच्या समोर हे उदाहरण, ती एवढी धावत पळत सकाळी पण किती वाजता घराच्या बाहेर पडतीये, पेपरला तिथे लक्ष लागतंय नाही लागतंय, तिथे पण पेपर घेऊन इकडे येते, घरी जाऊन अजून तिचं काय असेल. मल्टी टॅलेंटेड पाहिजे, शांत बसणारं नको मला इथे कोणीच नाही का. हातपाय हलवणारे नाही का, एकदम चंचल, मला हे पण मला ते पण मला असं करायचंय. जोपर्यंत येत नाही आहे फिनिशिंगमध्ये तोपर्यंत हेअरस्टाईल करायची ताकद अंगात पाहिजे. नाही तर उगाच मॅमने सांगितलं आज होमवर्क दिलाय बळच करून दाखवायचंय म्हणून दाखवायचंय नाही. फिनिशिंगमध्ये काम येत नाही तोपर्यंत मला काम करायचंय हे डोक्यात ठेवायचं. फर्स्ट टाइमच तुम्हाला फिनिशिंगमध्ये काम येत आहे तर तुम्हाला मी कशाला सांगेल की परत करा म्हणून हेअरस्टाईल. पण पहिल्यांदा चुकताय, दुसऱ्यांदाही चुकेल, पण तिसऱ्यांदा तर येईल ना, बरोबर. मग करणार आजपासून काम, मन लावून. शिकायचं आहे ना, खूप छान व्हायचं आहे ना प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट. हेअरस्टाईल अवघड आहेत की नाही, कशा किचकट आहेत की नाही, पण किती इझी वे मध्ये तुम्हाला सांगितल्यात. जमल्यावर बरं वाटतं ना. आजपासून प्रॅक्टिस एके प्रॅक्टिस, काम एके काम. फिरायला जायचं नाहीये 35 दिवस, फक्त काम एके काम करायचंय. कशिश आजपासून जायचं फिरायला नाही, कोणीच नाही जाणार. कामाकडे लक्ष द्या आपल्या, ठीक आहे. आजच्या पुरतं लेक्चर बस. 3 वाजलेत गाईज, आम्हाला जेवायचंय आता. खूप उशीर झालाय, नाही त्या पोरी म्हणतील मॅम उपाशी ठेवतात आम्हाला. वडापावची पार्टी देत आहे, पण तिचं नशीब खराब आहे. सो मी नाही त्याची मजा घेऊ शकत. ओके, बसा रे सगळे आजूबाजूला. अरे यात काय मला फक्त पावच आहे. टिफिन कशी नाही तुम्ही तिघी काय खाताय रे पोरींनो? बिचारी मी जसं तर मी बनवलंय असं विचारली आणि मी आणलं यांच्यासाठी. छान आहे यांची टेस्ट. छान आहे. पुन्हा मिरची हवी. चल तू पण खाना दीदी. लोकच लंच ब्रेकनंतर मी लगेच हेअरस्टाईल शिकवायला घेतली. तर मेसी ब्रेड शिकवली मी आणि माझी हेअरस्टाईल झाल्या लगेच माझ्या मुलींनीसुद्धा प्रॅक्टिस करायला घेतलं. जी हेअरस्टाईल मी शिकवते तीच माझ्या मुली लगेच त्यांची डमी काढून तीच करायला घेतात. कारण की माझ्यासमोर एकदा प्रॅक्टिस झाली की मला कळतं की नक्की त्या कुठे चुकत आहेत आणि जिथे चुकतात तिथे मला ते इम्प्रूव्हमेंट्स करता येतात, त्यांना सांगता येतं, त्यांना शिकवता येतं. आणि मी जवळ जाऊन पर्सनली माझं प्रत्येकाकडे लक्ष असतं. त्यामुळे आपली 10 जणींचीच बॅच असते. सो गाईज,
नेक्स्ट बॅच आपली 15 एप्रिलपासून स्टार्ट होते. तुम्हाला पण असंच पर्सनल अटेन्शन हवं असेल, तुम्हाला पण अशाच टेक्निक शिकायच्या असतील तर नक्की आपल्या वैष्णवी औटी मेकओव्हरच्या बेसिक टू ॲडव्हान्सच्या 4th बॅचला ॲडमिशन घ्या. ॲडमिशन सुरू आहेत. तुम्ही माझ्या या मुलींचं काम बघूच शकता. 4 ते 5 दिवसांमध्ये जर मुली अशा हेअरस्टाईल करतात तर अजून 35 डेजमध्ये त्या काय काय करतील तर अंदाजच लावू शकतो आपण याचा. तर स्टे ट्यून गाईज, कारण की लास्टला तुम्हाला सगळ्या ब्राईड्सचं तुम्हाला पोर्टफोलिओज वगैरे त्याचे लुक्स बघायला मिळतीलच माझ्या स्टुडंट्सचे. माझं काम बघण्यापेक्षा माझ्या स्टुडंट्सचं काम नक्की बघा. वैशू मॅम खूप छान आहे. ॲक्च्युली त्याचा स्वभाव पण खूप छान आहे आणि त्यांची टीचिंग तर ऑसम, एकदम ऑसम. आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. गाईज मी हे बोलायला नाही लावलंय तिला, नाही तर तुम्हाला वाटेल की हे मुद्दाम माझी तारीफ करते. असं काही नाहीये, मॅमने नाही बोलायला लावलं पण मी मनाने बोलतीये. कमेंट बिलो बोलतीये ना ती, तुम्ही समजून घ्या ना. मॅम माझं ऍक्टिंग करताय हे पण तुम्ही समजून घ्या. कमेंट बिलो आमच्या मॅम कशा आहेत आणि आम्ही पण कसे आहेत. माझे स्टुडंट्स खूप छान आहेत गाईज, खूप समजूतदार आहेत. Yes. बिलकुल असे आगाऊ नाही Cooperate करतात. मी सांगेल ते ऐकत नाही असे हे सही पकडे हे असे खूप छान आहेत, पण तसे चांगले नाही आहेत. प्रज्ञाची पण आठवण आली आम्हाला या बॅचला. तर प्रज्ञा हा ब्लॉग बघत असशील तर तुझी आठवण मी काढते अजून सुद्धा. माझी फर्स्ट बॅच खरंच खूप गुणी होती. आणि तुमच्या थांबा ना, तुमचे नव्या नवरीचे 9 दिवस येतात तशी. 9 दिवस झालेत आज ना आपल्या क्लासला. आम्ही पण छान आहेत मॅमला, आम्ही पण आवडतो. हो ना मॅम, आम्ही आवडतो ना तुम्हाला. हे बरेच म्हणतात ना की आमची तारीफ करा, आमची तारीफ करा, असं नाही. गाईज मॅमला आम्ही आवडतो. सांगत नाही. आता ते कसं लगेचच्या लगेच तारीफ केली नाही इथे बसतो, तर मग आम्ही झाड्यावर बसतो. इथे झाडावर नाही. झाडावर काय असतो? झाडावर बसतो. गाईज खरंच मॅम खरंच खूप छान आहे. माझं नेचर नाही. आम्ही ऑफ कॅमेरा पण त्यांची तारीफ करतो. ओके. आणि त्या स्वतः मला म्हटलं की ब्लॉग काढा, म्हणून आज आपण ब्लॉग काढतो. यायचं होतं त्यामुळे आम्ही ब्लॉग बोलायला. तर आपण सगळ्यांचं इंट्रोडक्शन घेऊ. सुरुवात आपल्या कशिश पासून घेऊ. ही आहे कशिश. ही जशी काय फॉरेनरच दिसते, खरंच ती फॉरेनरचं तिचं नाव मला खूप आवडलं होतं. कशिश नावातच प्रेम आहे. मॅम मला खूप आवडतात. मॅमला मी आवडते का नाही ते नाही माहिती मला. ते तुला शेवटच्या दिवशी सांगेन मी. ओके. तू कुठून आलीस ते सांग. मी बेसिकली जामखेडमधून आली आहे, बट मी आता माझ्या भाऊकडे राहते भागुलीमध्ये. ओके ओके. जामखेड माहिती तुम्हाला? सांग बाई, जामखेड माहिती आहे ना तुम्हाला? गाईज जामखेड माहिती आहे का तुम्हाला? माहिती कमेंटमध्ये नक्की सांगा कशिशला. कशिश सगळ्या कमेंट्स वाचणार आहे. वाचेल. ही आहे आपली साक्षी चितळकर. तू कुठून आली आहे बाळा? अष्टापूर फाटा कुठे आला? वाडे बोलाई. तिकडचं कोणी असेल त्यांनी सुद्धा कमेंट करा. सगळ्यांनी कमेंट करा. बघत असतील तुला ना आता आपल्या ब्लॉग्समध्ये, व्हिडिओजमध्ये. तुम्हाला बघतात ना माझ्या व्हिडिओजमध्ये सगळे? तुम्ही टाकलं तर बघतील ना मॅम. ह्या व्हिडिओमध्ये त्यांच्या बिझी आहेत. स्वतः केलेलं काम कॅप्चर करणं ही केली आहे आज ज्योतिताईंनी. तर ह्या आहेत ए काय रे नाचताय तर ह्या आहेत ज्योती सांग तू मॅम आली. मी धाराशिववरून आले. मॅम खूप छान आहेत, त्या दिसतात बार्बी डॉल सारख्या. आम्ही जेवढं शिकण्यासाठी एक्साइटेड नसतो ना, तेवढं रोज सकाळी मॅमला बघण्यासाठी एक्साइटेड असतो. कशा मॅम खूप मस्त आहेत आणि शिकवणं पण खूप छान आहे. तुम्ही त्यांच्याकडे नक्की क्लास लावा. तू कुठून आलीस? धाराशिववरून आली आहे. तुझा पुढचा कोणी असेल तर कमेंट. ह्या मयुरी आहेत.
तुम्ही कुठे राहता? मी इथे खराडीमध्येच राहते. ओके, या खराडीमधून आलेल्या आहेत. सगळ्यांचं इंट्रोडक्शन देतील, बाकी काही. समोर जर का समजलं नाही ना, इथे येऊन मस्त नाही ना असं म्हणजे हातात घेऊन ते सांगतात, त्याच्यामुळे आपल्याला कळते टेक्निक जास्त. बेसिकली सगळ्यांनाच माझे टेक्निक्स आवडत आहेत. सिंपल आहे म्हणजे असं एकदम किचकट गोष्ट सोपे करून सांगते ना, हो. आणि जवळ येऊन पण सांगते. जवळ येऊन असं सांगितल्यावर अजून समजतं आपल्याला. थँक्यू. चला, ही माझी नावकरी. ये बाई समोर ये. नाव सांग. वैष्णवी गायकवाड. मी इथूनच आले वाघोलीमधून. पण मॅमकडे यायच्या आधी असं वाटायचं की ह्यांना खूप ॲटिट्यूड वगैरे असेल किंवा असं पटकन व्यवस्थित बोलणार नाही, पण असं काहीच नाही आहे. सगळं चुकीचं आहे. खूप छान स्वभाव आहे, शिकवणं पण छान आहे. आणि हेअरस्टाईल पण खूप अवघड वाटायच्या आधी, पण आता इथं आलं पण सगळ्या सोप्या वाटतं. सोप्या करून सांगतात त्या. थँक्यू. या पूनम ताई आहेत. यांचं एकदम नाही का शेवटच्या दिवशी ऍडमिशन झालं होतं. तुम्ही कुठून येता? मी सांगलीवरून आहे, पण इथं रांजणगावमध्ये राहते. माझ्या मिस्टरांनीच या मॅमच्या क्लासला परमिशन दिली, जा म्हणून फोर्स केलं. का तर मॅमचं बिहेवियर चांगलं आहे, आपल्या एजच्या आहेत, छान बोलतात, त्यांचं बोलणं खूप छान आहे, सुंदर आहे, गोड आहे, खूप छान बोलतात. आणि जवळ येऊन समजावून सांगतात ट्रिक वगैरे, हात कसे असे करायचे, सगळं प्रॅक्टिस करून घेतात. खूप छान सांगतात. हेअरस्टाईल जमायला लागलेत, जमत नव्हते ते जमायला लागलेत. घरी होमवर्क देतात, खूप छान पनिशमेंट देतात. आणि आपली बॅच 15 एप्रिल आता 15 एप्रिल स्टार्ट होतीये. जॉईन करा, खूप छान मॅम घेतात. आणि इथेच क्लास करा, मी सजेस्ट करेन. हाच क्लास छान आहे. सो प्लीज गर्ल्स, कम ऑन, हरी अप, क्लास करा, एन्जॉय करा, टिफिन सोबत खावा, खूप एन्जॉय करा. क्लास मस्त आहे, बघून आपला क्लास किती सुंदर आहे. थँक्यू. ही आहे ऐश्वर्या, जिचं की आता 16 तारखेला एंगेजमेंट आहे, तरी सुद्धा ती इथे क्लास करतीये. तिला सुट्टी हवी आहे, मी सुट्टी देत नाहीये. तू कुठून आली आहेस? मी टिंगरेनगरवरून आली आहे. तर गाईज एंगेजमेंटला नक्की या. आम्ही सगळे जाणार आहे. आमची लिपस्टिक नव्हतीच ना आतमध्ये ते ब्लॉग मध्ये. दाखव. लिपस्टिक नाही म्हणून म्हणते ही पोरगी. परत येऊ कमी ब्लॉग. गाईज लिपस्टिकच राहिले. तर गाईज अजून 2 स्टुडंट्स आहेत माझे जे की लपतायत दीदीच्या मागे. ही आहे आमची गौरी. ती दिसते, तिच्या शरीरावर तुम्ही जाऊ नका, खूप ताकद आहे मुलीमध्ये. आहे मी गौरी जाधव. मी सातारवरून आलेली आहे. जेव्हा मी क्लास जॉईन केला हा, तर मला वाटलं की म्हणजे मला हेअरस्टाईल हे जमेल का, पण मॅम खूप इझीमध्ये वेमध्ये समजवतात. आणि ह्या माझ्या बेस्ट मॅम आहे. तर चला, ज्योतिताई राहिलेल्या आहेत. आमच्या ज्योतिताई आहेत, आमच्या नगरच्याच आहेत ह्या. आणि खूप छान आहे यांचं पण. नगरचीच आहे ना. ही पण नगरची. गाईज कशिशच दिसणार आहे अख्ख्या ब्लॉगमध्ये. मॅडम सोबत पहिलं असं भीती वाटायची की मॅम कशा असतील कशा नसतील, पण आता बॉन्डिंग इतकं छान झालं, फ्रेंडपेक्षा जास्त छान बॉन्डिंग झाले. क्लास नंतर मिस करणार ना मला? खूप मिस करणार. नाही, खूप मिस करणार मॅमला. आता म्हणजे आता घरी गेलं तरी आम्ही मिस करतोय. खूप मिस करणार. दिली पाहिजे असं नाही की ऑब्विसली ते ना. मी ओळख नाही देणार असं होईल का रे? देतील. नाही. फक्त क्लासेस नंतर तुम्ही मला विसरू नका, नाहीतर अरे काय झालं ना क्लास, आता कशाला मॅमशी बोलायचंय. हिला ओळखच नाही देणार मी क्लास नंतर पण. काय बोललीस गौरी बाळा? तुमच्यामुळे तर आम्ही एवढं करतोय. खूप काही करणार आहे याच्या पुढे सुद्धा. ही काहीच नाही हेअरस्टाईल, अशी तुमचं फिनिशिंग मध्ये काम घेणार आहे. ते असं क्रेडिट गोज टू यू. क्रेडिट गोज टू यू गाईज. का माहितीये? कारण की तुमची मेहनत इम्पॉर्टंट आहे. मी शिकवायला काहीही शिकवेन तुम्हाला, पण तुम्ही केलं नाही तर तुम्हाला काहीच येणार नाही. तुमच्या सिंपल टेक्निक्स मला समजतंय सगळे. ते तर आहेच, पण जर प्रॅक्टिस केली नाही तर येईल का? फक्त बघून येतं का? बघताना सोपं वाटतं, पण करायला गेलं की असं वाटतं ना हे कसं. 8 मार्चला पण घ्या ना ब्लॉग. हा, 8 मार्चचा ब्लॉग पण येणार आहे आपला वुमेन्स डेचा गाईज. सो स्टे ट्यून्ड. सो आपली नेक्स्ट बॅच 15 एप्रिल पासून स्टार्ट होतीये. नक्की जॉईन करा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.